एकदा आम्ही स्टँड घेतला. मी बाळासाहेबांचा कट्टर मावळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. त्यामुळे एकदा भूमिका ती तत्वाशी तडजोड नाही, मी पहिलेच क्लिअर केलं आहे. म्हणून मी सत्तेतला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. जी पटली भूमिका नाही ते नाहीच, परंतु जी भूमिका पटली नाही ती चूक बोलायला पाहिजे. कारण आम्ही संघर्ष केला आहे, आमची हुली झाली या इलेक्शनला. त्यामुळे आम्ही ज्याची जळली त्याला कळते म्हणून ते बोलतात. आणि माझ्यासमोर रोज बरेचसे कार्यकर्ते येऊन भेटतात, चहा पाणी आम्ही पितो, त्याला समजून सांगतो, त्यांना पटतं सगळं. आमच्या सोबत राहतील ते राहतील. आमची भूमिका स्पष्ट क्लिअर आहे. संपर्क आम्हाला झाला नाही. आमची भूमिका आम्ही मांडलेली आहे. त्यांनी त्यांची भूमिका ठरवावी, अन्यथा बरेच विकल्प पर्याय आहेत. साहेब राजीनामा दिले 38 रोज चालू आला. मगाशी 39 आला. आता एक युवा अधिकाऱ्याचा शिवसेना खूप अस्वस्थ आहे, पूर्णपणे अस्वस्थ झालेली आहे. जी भूमिका चेंज झाली त्यामुळे अख्खी शिवसेना कार्यकर्ते संभ्रम झालेला आहे. ज्यांच्या विरुद्ध आपण लढलो, नगरपालिका नगरपंचायत, आणि अचानकपणे तो निर्णय घेतल्यामुळे आम्ही अस्वस्थच होतो. कारण आमच्या मागे महेंद्र शेठ दळवी सुद्धा आहेत. अशा ऑफर वगैरे अशा काय येतच असतात. पण मी बाळासाहेबांच्या निष्ठावून शिवसैनिक आहे. आजपर्यंत काय ती त्याची भूमिका नाही आहे. आणि हा पक्ष हा सगळा माझ्या डोळ्यादेखत मी मेहनत करून सतत 2.5 वर्ष मी बाईक चालवली तालुका प्रमुख असताना. आणि बाईकवर जाऊन प्रचार करून एक एक शिवसैनिक जमा केला आणि संघटना वाढवली. हे आमदारांना सुद्धा माहिती आहे. परंतु ती मेहनत पण घेतली. आमदार साहेब जेव्हा इलेक्शनला उभे होते, 2-2 दीड तास अगोदर आम्ही झोपायचो, सतत 3-4 महिने. बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं वेगवेगळे विविध प्रश्न होते जे सुटू शकले नसते की सुटले नाहीत. असे लोक बरेचसे नाराज आहेत, ज्येष्ठ नाराज आहेत. आणि 38 राजीनामे माझ्याकडे देत. परंतु आम्ही काय बोललो, आपण एक बैठक घेऊ आणि बैठकीमध्ये आपण व्यवस्थित काहीतरी एक निर्णय घेऊन समजून काहीतरी सगळ्या कार्यकर्त्यांची मनधारणा करून काय विषय ते सांगू. स्थानिक नेतृत्वाची भूमिका आम्हाला मांडण्यात नाही. इतकं त्यांना माहिती आम्ही काय बोलू शकतो. आमची भूमिका आम्ही मांडली आणि ती महेंद्र शेठ दळवी यांना ती पटली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला. आमचा कॉन्टॅक्ट झाला. संपर्क आम्हाला झाला नाही. आमची भूमिका आम्ही मांडलेली आहे. त्यांनी त्यांची भूमिका ठरवावी, अन्यथा बरेच विकल्प पर्याय आहेत. अशी बातमी आली होती की आपली हकालपट्टी देखील ह्या संपूर्ण प्रकरणात होऊ शकते, कारण पक्षाच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतलेली आहे, नेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. साहेब, मी राजीनामा दिलाय आणि नंतर बोललोय, आधी बोललो नाही. पक्ष कारवाई करण्याच्या आधी मी म्हणजे मी राजीनामा दिल्यानंतर बोललोय भूमिका मान्य नाही. मी तर बोललोय, मतदान नाही केला तर मला मताचा अधिकारच नाही. तुम्हाला काहीतरी हवंय पक्षाकडून म्हणून तुमची सगळी धडपड सुरू आहे असं देखील म्हटलं जातं. मला काही नकोय, मी पदाचा राजीनामा दिला हो, तालुका प्रमुख पदाचा. मला असतं तर मी कशाला बोललो असतो काय पाहिजे म्हणून. मला काही नकोय, परंतु जी भूमिका पटली नाही ती चूक बोलायला पाहिजे. कारण आम्ही संघर्ष केला आहे, आमची हुली झाली या इलेक्शनला. त्यामुळे आम्ही ज्याची जळली त्याला कळते म्हणून ते बोलतात. आणि माझ्यासमोर रोज बरेचसे कार्यकर्ते येऊन भेटतात, चहा पाणी आम्ही पितो, त्याला समजून सांगतो, त्यांना पटतं सगळं.